प्रदीप सिंह मडवी देखिए जिनकी तरफ से 2000 दिया गया निहाल माधुरी को। और पहला गेंद लॉन्ग ऑफ रखा गया था। अच्छा फील्डिंग एफर्ट लाजवाब था। ऋषि देखिए यहाँ पर नहीं, यही तो बात बताया, पतले दुबले रहने का एक फायदा रहता है, आप हुडी कहीं से भी लगा सकते हो। इसलिए कहा पहले मैंने कि कमर कमरा नहीं होना चाहिए। फिटनेस आपका बहुत कुछ मायने रखता है। केतन मात्रे में मुझे लगता है फिटनेस में भी उनका बहुत सुधार आया है। ओह कमाल का स्क्वायर विकेट देखिए बैकफुट से, क्या बढ़िया अभ्यास के साथ आए हैं भाई। मनोबल बढ़ाएगा, एनर्जी बढ़ाएगा, आता हुआ 4 रन। धनंदर दादा मात्रे मंचावर वेलकम, स्वागत है। चलिए जो आरसी है ना, फिर से एक बार कुछ दिक्कत दे रही है बाइक की, कहां पर बताइए? जो सामने की देखिए, मुझे लगता है वो सामने का जितना मोटर बाइक है ना, एक होलेंडर जाइए सब मोड़ दीजिए, आरसी को घुमा दीजिए। नहीं दिक्कत हो रहा है भाई, हर ओवर में ये अनाउंसमेंट करना पड़ रहा है, क्योंकि सूर्या तो वो बदलेगा अपना दिशा भाई। सिंगल आया केतन मात्रे, कहीं घुंघरू मचलता है कहीं आंसू निकलता है, इन्हीं का नाम भाई केतन मात्रे है। पल्ले गांव के देखिए बात करेंगे, पंडित दादा मात्रे आइए, आपका भी वेलकम, स्वागत है। चलिए गेंदबाज यहां से फिर से हो जाएंगे। सीधा स्ट्रेट खेले यहाँ पर उमेश से, लेकिन बन जाएंगे दर्शक। एक अच्छा शुरुआत है चौके के साथ ही, जहां पर सेकंड गेंद में आया था, और यहां पर बात करेंगे 5वीं गेंद पर चौका आता हुआ। ऐसा कोई शहर नहीं जहां केतन मात्रे का कहर नहीं, लेकिन भाई वो इसी मिट्टी से, इसी इलाके से, इसी डंबोली से अपना सफर तय किया है। अगर उनके खिलाफ आपने अच्छी बल्लेबाजी करते हो, अच्छी गेंदबाजी करते हो, फिर कई सारे ओनर देखिए, खुद ओनर यहाँ पर बैठे हैं राहुल भाई, उन्होंने डंबोली के खिलाड़ी को बहुत मौका दिए। हमने 2 दिन पहले भी ये बारों में चर्चा किए थे, जिक्र किए थे कि ऐसा एक ओनर है, अपला मानुस अपला खिलाड़ू, पहले इन्हें प्रदान देते हैं भाई, यही से ग्रामीण से चुनकर लेकर जाते हैं। स्कोर की बात करेंगे, पहला ओवर का खेल कंप्लीट हुआ है, टीम का स्कोर देखिए 13 बना है, लेकिन कहते ना सागर रुका था लहरों को पता था, फिर भी वही खौफ आने वाला है, क्योंकि दिल थोड़ा थाम कर रखना, क्योंकि मैंडेटरी पावर प्ले का भी दूसरा ओवर आने वाला है। कुछ भी हो सकता है, बल्लेबाज रंग में है। विशाल नीतीश की जोड़ी, देखते हैं क्या कुछ रंग लेकर आता है। ये दिलदास देखिए, मुझे लग रहा है कभी कभी इनका भी एक लीग मैच होना चाहिए। डीजे वाले का चंदू दादा फुटाने, दिलदास, अर्जुन, भरपूर डीजे आए, एक लीग इनका भी एक दिन होना चाहिए। जम के खाओ कुछ बन के दिखाओ। दोपहर के खाना के बाद खिलाड़ी भी देखिए अपना ताकत दिखा रहे हैं, हम भी दिखा रहे हैं और डीजे भी दिखा रहे हैं। और जीतवीर मैदान पर आए, जीत है और अपने टीम के लिए काम कर लिया फिट, नाम है इसका जीत, और पहली गेंद पर काम कर लिया फिट, और विशाल का विकेट यहां पर गिरता हुआ।
सामने लेफ्ट हैंड गेंदबाज की कठिन रहती है, बॉल बाला नहीं रहता है। जीत भुईर देखिए कमाल का बल्लेबाजी है, कमाल का गेंदबाज है वो। देखिए वो ऑकलैंड टीम के लिए एक संकट मोचक है, क्योंकि आक्रामक केतन मात्रे नो डाउट बहुत बड़े खिलाड़ी हैं, शायद इस वक्त टेनिस क्रिकेट के इन्हें किंग कहा जाता है, जैसे विराट कोहली को किंग कहा जाता था। और किंग का दर्जा मतलब आपको समझते होंगे कि कितना बड़ा दर्जा दिया गया है। लेकिन ऑकलैंड टीम के लिए हमेशा खलनायक की भूमिका जीत भुईर, क्योंकि जीत के कारण है ना केतन मात्रे ने आक्रामक क्रिकेट खेला बहुत है और वो उनको फायदेमंद साबित हुआ। उन्हें एक चीज भरोसा रहता था कि अगर मेरा विकेट गिरता है तो जीत करेगा काम फिट। बल्ले का लिया बाहरी किनारा, सिंगल आता हुआ, एक अच्छा साझेदारी बन रहा था और 12-15 रन अगर और जोड़ देते साझेदारी में, एक अच्छा टोटल। जो पिछला मैच हमने देखा ना, आईगांव देवी भाल टीम ने 62 का टारगेट रखा, जिसके कारण दबाव डाला। इसलिए तो मैंने बताते आ रहा हूं इस सीजन में कि प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी, प्यार की बीमारी जिसे लग जाए तो भाई उसे छुड़ाना बड़ा कठिन है, और क्रिकेट में साझेदारी बन जाए तो उसे तोड़ना बड़ा कठिन है। कमाल का ऑफ ड्राइव यहां पर लॉन्ग ऑफ वाइड डिश रखा गया था, लेकिन डीप एक्स्ट्रा कवर खुला था और आता हुआ 4 रन। लेकिन झुकना पसंद नहीं है, और बल्लेबाजी से दिखाते हुए एक विकेट गिरा था, हम टूटे थे लेकिन झुके ना पसंद नहीं है। ओ चिंगो चिंगो, किरण मात्रे के कैच से हाथों से कैच गिरा भाई। मुझे लगता है वो छांव में कैच लिए भाई, कोई मिल गया पिक्चर में, जादू ने कहा था ना धूप धूप, शायद वो एनर्जी नहीं मिला, वो छांव में खड़े थे काफी समय से, धूप में होते तो कैच ले सकते थे। देखिए छोटे बच्चे नन्हे देखिए कितना खुश हैं। सचिन रविंद्र देखिए दादा भाई, इन्हें बदल दो जाकर भाई, उन्हें इंडिया ले आओ, इन्हें भेज दो न्यूजीलैंड। चलिए बहुत बढ़िया, देखिए जब उन्हें स्क्रीन पर दिखाया जाएगा। लेकिन अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं यहाँ पर, गेंद बल्ले पर आ रही है नीतीश की। नीतीश विशाल का साझेदारी बहुत अच्छा बना था, लहू मात्रे उनका साथ देने के लिए उतरे हैं। जीत भुईर सफलता हाथ लगा है, 5 गेंद पर नीतीश 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं, लहू मात्रे 1 रन बनाकर बल्लेबाजी कर रहे हैं। विशाल ने भी 8 रनों का एक अच्छा इनिंग खेले, इसलिए अच्छा इनिंग कहा जाएगा। जो कहते ना शुरुआत भला छोटा ही हो, लेकिन उन्होंने दर्शाया कि हम रन बना सकते हैं, हम ऑकलैंड के खिलाफ बल्लेबाजी अच्छा कर सकते हैं। स्कोर 21 तक पहुंचा है। जीत भुईर फिर से एक बार तैयार, हल्की देखिए स्लोअर गेंद, क्या बढ़िया वेरिएशन दिखाते हुए। इसलिए तो कहा जाता है ना, दुश्मन को पहचानने के लिए उसकी हथियार की पहचान भी होना जरूरी है, क्योंकि जीत भुईर को पहचानने के लिए उसकी जो वेरिएशन है वो भी पहचानना बहुत जरूरी होता है। 2 ओवर का खेल समाप्त हुआ है, 2 ओवर की समाप्ति के साथ साथ है टीम का स्कोर 22 रन बना है। और समय को थोड़ा कॉपरेट कीजिए और डीजे के पास चलते, थोड़ा मौका है, 22 पर 1 है। और स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी सबसे जो बड़ा शो रहता है, वहां जीतने का, वहां जोश, वहां होश, और उससे पहले जो ये टूर्नामेंट रहता है ना भाई, ये वो रास्ता रहता है, ये प्लेटफॉर्म आपके लिए सेट करता है।
आदर्श ट्रॉफी देखिए एक आदर्श के साथ आता है, सीजन के शुरुआत में आता है, ये आपको जहां पर तैयार करता है भाई। यहां अगर ट्रॉफी जीत कर जाओ, वाइट क्या जापा सुपला खेलने गए थे भाई, मुझे लगता है शायद गेंद बल्ले पर जा सकता था और एक बल्ला चाहिए था उनका हाथ में। केतन मात्रे देखिए कहते हैं ना, हथेली पर रखकर हाथ तो अपना नसीब क्यों ढूंढता है। अरे सीख उस पत्थर से। हाँ हुक किया, यहाँ पर फील्डर्स रूसी हैं, दर्शक बन जाएंगे, क्योंकि हमने अंदाजा लगा लिया था भाई यहाँ पर कि टप्पा खाएगी तो उछाल बड़ी लेगी, लेकिन इससे कि थोड़ा सा तो साइड में गए थे और आगे की तरफ भागना चाहिए था। 4 रन आता हुआ। केतन मात्रे के ऊपर देखिए, यहाँ पर लव मात्रे ने हाथ खोला है, इसलिए तो कहा हथेली पर रखकर नसीब तू क्यों अपना ढूंढता है। और इसी को समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है। अब देखिए केतन मात्रे, अगर इनसे टकराओगे तो भाई फिर चर्चा होगा। हथेली पर रखकर तू क्यों अपना मुकद्दर ढूंढता है, सीख उस समंदर से जो टकराने के लिए पत्थर ढूंढता है। ओ ये देखिए रन कैसे भी आए, लेकिन रन आता हुआ यहाँ पर। और बल्ले का देखिए ऊपरी हिस्सा लिया, यहाँ पर टॉप एज लिया, लेकिन उसके बावजूद में देखिए चौका आया। दादा मात्रे देखिए थोड़ा इस शेर का हमारा दाग दिए उन्होंने इशारा में। नहीं प्रवीण दादा देखिए, हमें भी हर साल अभ्यास करना पड़ता है, नहीं कुछ लेकर आना पड़ता है। तुन्ना तुन्ना कब तक चलेगे भाई मुन्ना। और इस बार देखिए 2 फील्डर के बीच में खेला है, रोटी पर घी नाम के साथ जी, और इस ओवर में 3 बाउंड्री, तीसरा चौका था वह। टीम का स्कोर देखिए 35 तक बना है। ये साझेदारी, यही तो बात छेड़ा था, बार बार फिर बताऊंगा, प्यार की बीमारी क्रिकेट में साझेदारी, और ये साझेदारी बहुत अहम बन चुका है। कहते हैं ना दुनिया का हर शौक पाला नहीं जाता, कांच के खिलौने से घर को उछाला नहीं जाता, मेहनत करने से मुश्किल हो जाती है आसान, हर काम तकदीर पर टाला नहीं जाता। और वो बल्लेबाज करते हुए तैयार यहाँ पर केतन मात्रे। ये देखिए अब बताते हुए भाई कि हर शाम सुहाना नहीं होता, हर चाहत के पीछे कहानी नहीं होता। अरे कुछ तो बात है इस खिलाड़ी में, वरना डीपीएल और टीडीपीएल में से 2 बाइक नहीं होता। कुछ तो बात है इस खिलाड़ी में। तीखा बाउंसर, अक्सर बाबूशाह कहते हैं ना, सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद गर्दन के ऊपर जाए तो तीखा बाउंसर। ओ ये देखिए भाई यहाँ पर सुपला टेक्नोलॉजी जब से आया है ना टेक्नोलॉजी, और पहली बार नहीं सेकंड बार इस्तेमाल किए भाई। सुभाष दादा ठाकुर देखिए, पल्लाश दादा ठाकुर देखिए, दोपहर के समय अगर ऐसे मेहमान घर पे आ जाए ना, मानो कि शाम का चांद हमारे घर पे आ गए हैं। और मैच की बात करेंगे, हालत जाकर यहाँ पर बना है 36 रन है। क्या बढ़िया मुकाबला चल रहा है। ओवर की देखिए बात करेंगे, आखिरी गेंद, अंतिम गेंद, केतन मात्रे देखिए फिर से एक बार तैयार। केतन मात्रे, आज ऋतिक पाटिल नहीं थे अपने टीम में, आईएसपीएल का भी देखिए ट्रायल चल रहा है। खास करके भाई दादा कहते हैं ना कि मुंबई में झगड़े में सर फूटे ना फूटे, लेकिन आईएसपीएल में कुछ खिलाड़ियों को जगह ना मिलने से काफी दिल टूटे। ऐसे कई तारे सितारे रहते हैं जो अच्छा परफॉर्मेंस के बावजूद भी रह जाते हैं।
लेकिन टीम का स्कोर देखिए यहाँ पर पहुंचा है 37। लेकिन भाई मेहनत पे मेहनत करते जाइए। समर ढोले, ये हो नहीं सकता है। समर ढोले देखिए पिछले साल इनकी शादी हुई, समर की मुबारकबाद देना चाहेंगे। पानी थोड़ा सा मांग हो रही है, 12 खिलाड़ी लेकर जाइए। टीडीपीएल में देखिए वही तो बात बताया, हर शाम सुहाना नहीं होता, हर बात के पीछे कोई कहानी नहीं होता, कुछ तो बात है समर डोले में, वरना टीडीपीएल में इनका जगह नहीं होता। क्योंकि ये फैमिली छोड़ना पसंद करते हैं, क्रिकेट से दूर नहीं। शादी हुआ है शायद नेक्स्ट ईयर, लेकिन ऐसा नहीं, घर पे जाते हैं लेकिन फिर भी क्रिकेट से दूर नहीं रहते हैं। और घर पे नन्ना आ गया सुशील दादा, देखिए जीटीसी का अपडेट देखिए कितना अच्छा रहता है। जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट यूं ही नहीं छाए हुए भाई, टीडीपीएल में दिल जीता। बहुत लोगों ने सुशील दादा रायगढ़ में चर्चा की है, इतना आपने वो मैदान का लुक और जो आपका टेक्नोलॉजी है और जो आपने वो इस्तेमाल किया ना आपके बच्चे ने, कैमरा मैन से लेकर खुश के गार्डन गार्डन हुआ भाई। और स्कोर देखिए बात करेंगे 37। दर्शकों का भीड़ था उस मैदान पर, टीडीपीएल में फुल एंजॉय लिए पूरी रात है। और जिस तरह से दर्शकों का जोश था ना सुशील दादा, मुझे लगता है अगर इस सीजन में टीडीपीएल और एक लगा दो ना, फिर भी उसका क्रेज है जो आपने भरा इस सीजन में। और जागृति स्पोर्ट देखिए, और उस इलाके के देखिए मैदान होम भी वो था और कहते ना इलाका भी अपना था और धमाका भी पड़ा हुआ। लेकिन अब थोड़ा ये मैच की बात करेंगे। आदर्श ट्रॉफी देखिए, ये टूर्नामेंट लोग जितना पसंद करते हैं, इसलिए कहते ना शुरुआत में अगर ट्रॉफी घर आ जाए ना फिर पूरा सीजन बेहतर हो जाता है। निशान देखिए बात करेंगे, निशान भोरी नए गेंदबाज हैं लेकिन इन्हें तैयारी जीत भोरी ने अच्छा दी है। विकेट के पीछे जब तक रहेंगे वो इशारा करते रहेंगे। कोई बड़ी बात नहीं, यहाँ पर देखिए बहुत सारे खिलाड़ी रहते हैं, ग्रामीण के जगह के इंतजार तलाश में रहते हैं। टीडीपीएल में भी देखिए अभी भी बहुत खिलाड़ी तलाश में हैं। लेकिन कहते हैं ना आज जो आपको रिजेक्ट कर रहे हैं ना, कल वो आपकी मेहनत देखकर आपको वाइस सिलेक्ट भी कर लेंगे। उसके लिए मेहनत करना बहुत जरूरी है। कहते हैं ना किस्मत का रोना रोने से बेहतर मेहनत का तूफान पैदा करो। स्क्वायर लेग पर किरण मात्रे को रखा गया है, अच्छा फील्डिंग, अच्छा बेस्ट फील्डर है। बेस्ट फील्डर का अवार्ड भी दिया गया था टीडीपीएल में। डीपीएल में माफी चाहेंगे, दिमाग में वही घुस गया है, डीपीएल टीडीपीएल दोनों का साथ में फाइनल हुआ। और लगभग वही खिलाड़ी देखिए, उनके भाई यहाँ बाइक जीते तो वो साइकिल जीते। होता है मेहनत, देखिए इसके पीछे सब मेहनत रहता है, यही बात बताया। मेहनत करने से हर चीज हो जाती है आसान, किस्मत पे हर चीज टाला नहीं जाता। समर डोले बैक के साथ है क्या, यहां से गोरखपुर ट्रायल है आइस स्पेल का देखिए, और पूरी तैयारी समर कर चुके हैं। मानो कि एक अगरबत्ती है तो दूसरा दिया है, क्योंकि केतन मात्रे महकता रहता है अगरबत्ती, ये दिया देखिए बुझने का नाम ही नहीं लेता है समर। अक्रॉस स्लोर गेंद था यहाँ पर। नई गेंदबाज कौन कह रहा है भाई, ये तो इंतजार वेट कर रहे थे अपना परफॉर्मेंस का। और यही रहता है जब नया खिलाड़ी को प्लेटफॉर्म मिलता है ना, और मौके का फायदा लेना चाहिए। तभी तो बताया, हर गम लुटा लो हर गम छुपा लो, मेहनत इतना करो मेहनत इतना करो। आने वाला टीडीएल भी कहेगा बेटा इससे ऑक्शन में बोली लगा लो, भाई है ना भाई। ओ ये देखिए अब मेहनत दिखाते हुए यहां से गेंद को पहुंचाया दूर दूर दूर, और अंपायर ने भी कर ली 6 मंजूर। डीजे उड़ाइए फुरफुर। इतने तगड़े हो आप, एक वार 2.5 किलो का हाथ है भाई। ओ ये देखिए और एक हिट मारा भाई, मार डाला
सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मुंह मत दे के डीजे दिलदास बाला, तू भी तोड़ दे अब डीजे का ताला। ये दिलदास को ये टूर्नामेंट के बाद सीधा पाकिस्तान के बॉर्डर में लेके जाओ, यही गाना लगाओ वहां पर। हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा। पाकिस्तान को बता दो भाई, T20 तो क्या, हम समय आने पर वहां झंडा अपना लहरा देंगे। सराफत की जिंदगी भी हम सिखा देंगे। नहीं, अच्छी बात है अपने डीजे देखिए साथ देते हुए, लेकिन बल्लेबाजों का 2 छक्का देखिए और लव मात्रे देखिए, अनुभव। जैसे कहते हैं ना, हिंदुस्तान के बॉर्डर पर हमारी सेना हमेशा उस गोली का इंतजार करते रहते हैं और डगआउट यहां पर मानेरे टम का इंतजार कर रहा था, कब आएगा हमारे बल्लेबाज के बंदूक से गोली। यही देखिए बात करेंगे, जैसे बॉर्डर पर हमारे सेना इंतजार में रहते हमेशा कि कब गोली आएगी, और यहां पर मानेरे टीम का डगआउट इंतजार कर रहा था हमारे बैटर भी कब गोलियां निकालेंगे भाई। और ये था भाई बल्ले से गोली। स्कोर बनाए 50 पर 1 अर्धशतक है। सन्माननीय मोहनजी माळी साहेब यांचेही आम्ही मनापासून स्वागत करतो। सुस्वागतम साहेब। आदर्श चषक पडलेगाव 2025 च्या वतीनं आपलेही आम्ही मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सुस्वागतम। जिंदा रहना है तो जिंदगी से लड़ना पड़ता है। अब ये 6 गेंद बहुत कुछ बयां करेगा। क्या कमबैक दिलाएगा यहाँ पर वो अगले टीम को, या मानेरे टीम में अच्छा टोटल एक सेट करेगा। हाँ, एक्रॉस खेले हैं, फील्डर से दूर है भाई। नीतीश का गाड़ी चलता हुआ यहां से पम 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 चल रहा है। वहां नीतीश भुईर खड़ा होता है, लेकिन लव मात्रे ने भी अच्छा साथ दिए। जो डॉट गेंद लगातार खेले थे वही 2 डॉट गेंद, उसके बाद 2 छक्का और हल्के हाथों से खेला है। टीम एक्स्ट्रा कवर तैनात है वहां से। जब तक गेंद वापस आ जाता तब तक देखिए 1 रन है। बचेंगे तो और लड़ेंगे। आने वाला देखिए अभी भी 4 गेंद बचा है। और इसके बाद जो अगला मैच है ना, मोटा गांव और खोनिशी के बीच में चले, दोनों कप्तान आपको तैयार रहना होगा। ये देखिए वीरनाथ धोनी, आइए भाई टॉच के लिए। याच्या नंतरचा सामना मोठा गाव त्याच्यासोबत खोनी। इनिंगच्या नंतर टॉच केला जाईल। दोघा संघाचे कर्णधार उपस्थित रहा। जो कप्तान यहाँ पर उपस्थित नहीं रहेंगे भाई, जो कप्तान तैयार रहेंगे उन्हें टॉस दिया जाएगा। लेकिन यहाँ पर देखते हैं, अभी भी गेंद बचा है। 4 गेंद से कमाल की बल्लेबाजी नीतीश भुईर कर रहे हैं। टीम का स्कोर 55 है। सीधा खेले हैं, 60 मीटर पर फंस गए भाई। किंग के हाथों में देखिए शाकिर, किरण को थोड़ा सा अंदर लाया गया था और कैच लिया गया यहाँ पर। और आखिरी में देखिए नीतीश का विकेट गिरता हुआ। बहुत बढ़िया बल्लेबाजी की लव ने। देखिए यहाँ पर 27 रनों का इनिंग्स रहा। मैदान पर हरीश उतरते हुए। खुद इससे देखिए मोटा गांव टीम आपको दिखेंगे। बल्ले का लिया था वह, शायद ऐसा लग रहा है किनारा देखते हैं अंपायर 22 से है या नहीं, बल्ले से पर रन आता हुआ और टीम का स्कोर जाकर पहुंचा है 56 रन। अब चाहेंगे भाई, तैरना है तो समंदर में तैरो। 4 गेंद हो चुका है, 6 रन आया है और अभी 2 गेंद शेष है। ओ ये देखिए भाई नीतीश भुईर। अरे नीतीश भुईर नाम है मेरा और गेंद को पार पहुंचाना काम है मेरा। आता हुआ गगनचुंबी छक्का।
देखिए भाई ये आजकल छोटा मोटा नहीं है भाई, अजगर है, डसता नहीं निकलता है। लेकिन चलते अगली टॉस की तरफ जहां पर फ्रेश मुकाबला की बात करेंगे। अंतिम मैच सन्माननीय प्रल्हादजी ठाकूर साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय। लोटो आई गावदेवी प्रसन्न मोठा गाव टीम माझ्यासोबत जॉईन झाल्या। दुसऱ्या बाजूला अजय मल्ला क्रिकेट संघ कोणी टीम माझ्यासोबत जॉईन झाले। दोन्ही कॅप्टन आहेत। टॉस महत्त्वाचा असेल। मोठा गाव टीमला देऊयात कॉल आणि येस साहेब स्विंग द कॉइन। छापा कॉल आहे। कोणी टीम टॉस जिंकला। थोड्याच वेळामध्ये डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवेल कोणी टीम आणि तोपर्यंत आपण जाऊयात आताच्या प्रेझेंट मॅच कडे। थँक्यू। त्याचबरोबर सन्माननीय आदरणीय सचिन दादा ठाकूर साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेऊ इच्छितोय। व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय आदरणीय मोहनजी माळी साहेब आज उपस्थित आहेत। त्यांचा सन्मान आपण अतिथी कक्षामध्ये घेणार आहोत। अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं ही महाराष्ट्राची परंपरा आणि तीच परंपरा आदर्श चषक 2025 च्या वतीने आपण करत आहोत। हा सन्मान केला जातो आमचे सन्माननीय आदरणीय मोहनजी माळी साहेब यांचा सन्मान आदर्श चषक 2025 च्या वतीने खूप खूप धन्यवाद। आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि सर्व मॅचच्या दिशेने आपण जाऊयात। जीजी स्पोर्ट्स वाकलन टीमला एक चांगलं टार्गेट दिलंय। आमच्या सन्माननीय सुभाषजी ठाकूर साहेब देखील आज उपस्थित आहेत। साहेब आपलाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय। सुभाषजी ठाकूर साहेब यांचाही सन्मान मी विनंती करेल। सन्माननीय प्रल्हादजी ठाकूर साहेब आमच्या दोन्ही मान्यवरांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। सन्माननीय गोरखनाथजी पाटील साहेब यांचाही आम्ही विनंती करेल सन्मान अतिथी कक्षामध्ये करू इच्छितोय। आदरणीय गोरखनाथजी पाटील साहेब थँक्यू सो मच, आपलाही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। दोन्ही फलंदाज दाखल होतील मैदानामध्ये। 65 धावा मी म्हणाले एक चांगलं टार्गेट दिलंय। वाकलन टीमच्या समोर जीजी स्पोर्ट्स वाकलन टीमच्या सोबत मानेरी टीमनं एक चांगला फायटिंग स्कोर उभा केला। की बॅटिंग ऑर्डर मानेरी टीमनं ज्या जोशनं आज बॅटिंग केले, ज्या जोशनं फर्स्ट इनिंग त्यांनी खेळली की ज्या पद्धतीने धावा आलेत आपण विचार करतो 50 पर्यंत एक मॅजिकल फिगर ते सजवतील, पण नाही 65 धावा। आणि त्यामध्ये मी म्हणेल की एक ओव्हर महत्वाची राहिली। जीतची ओव्हर तू सोडलीस 9 धावाची, बाकी सर्व ओव्हरला डबल डिजिट धावा आलेल्या आहेत। जीतनं फक्त त्या 9 धावा खर्च केल्या ओव्हर क्रमांक 2 मध्ये आणि एक विकेट घेतली। मात्र त्यानंतर तू पाहिलं तर सगळ्या डबल डिजिट धावा आहेत। 15 असतील, 13 असतील, 14 असतील। महत्वाची मॅच आहे। जीजी स्पोर्ट्स वाकलन विपक्ष मानेरी टीम असा एक मोठा मुकाबला बाबूशाने एन्जॉय केले स्पर्धा। बाबूशा आज मजा एन्जॉय करतो मी म्हणेल की या स्पर्धेच्या माध्यमातून। आणि खास करून ती पार्टनरशिप महत्वाची, म्हणजे नितेश आणि लवची पार्टनरशिप 27 धावांची ती 12 चेंडू मध्ये आहे, ती खूप महत्वाची आहे। जे विचार करणं त्यांनी 12 चेंडू मध्ये 27 धावा, नितेशच्या 12 चेंडू मध्ये 27 धावा, लवच्या कमीत कमी एक 54 धावेची पार्टनरशिप त्या दोघांनी केली आहे आणि त्या महत्वाच्या राहिल्यात। आता या मॅच मध्ये पार्टनरशिप कशी राहील। ऋषी भोईर आणि केतन म्हात्रे यंदाच्या सीझनला मला वाटते 39 एक बाईक झालेत आताच्या डीपीएल आणि ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग या दोन्ही बाईक मिळून। यंदाच्या सीझन मध्ये जर ग्रामीण क्रिकेट केतन मात्र असंच खेळत राहिला, ग्रामीण क्रिकेटसाठी त्याने वेळ दिला तर कदाचित 50 बाईकचा आकडा त्याचा यंदाच्या सीझनलाच पूर्ण होऊ शकतो। मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत। एक हाय व्होल्टेज मुकाबला आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय। आदर्श चषक 2025 च्या वतीने गोलंदाजीसाठी दाखल होतोय अर्थातच तेजस। ओव्हर क्रमांक 1 मध्ये पॉवर प्लेच्या या षटकामध्ये मॅन्डेटरी
षटकामध्ये तेजस दाखला ऋषी भोईर आणि तेजस भोईरच्या हातामध्ये चेंडू आहे. बेस्ट ऑफ द बेस्ट. दोन्ही बलाढ्य संघ एकमेकांच्या समोर आल्यानंतर जी हाय व्होल्टेज मुकाबला होतो तोच हाय व्होल्टेज मुकाबला आम्ही तुमच्या समोर घेऊन आलोय. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू अप्रतिम हाताळला. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये कट होतोय. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. लक्षात घ्या पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न फलंदाजी करणाऱ्या टीम कडूनही केला जाईल. दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाजी करणाऱ्या टीम कडूनही केला जाईल. पहिला चेंडू डॉट आला. पॉवर प्लेचं पहिलं षटक. शफलून घेण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिला. चेंडू ज्या पद्धतीने हाताला गेला कारण की आपण पाहिलं तर फलंदाजाची मुवमेंट पाहिली, त्याचा टान्स पाहिला, शफल झाला चेंडू थोडासा आपण पाहिलं तर लेग स्टिक वरती ठेवण्याचा, लाईन वरती ठेवण्याचा प्रयत्न. याला बोलतात फलंदाजाच्या मनामधील गोष्ट जाणून घेऊन यंत्रतंत्र विकसित करून केली जाणारी गोलंदाजी ती तेजस भोईरनं केली आहे. मात्र पहिले 2 चेंडू डॉट आले. केतन मात्रे लगेच जीत ऋषी भोईरच्या जवळ गेला, चर्चा केली, बराचसा कानमंत्र दिला. कारण की स्ट्रायकिंगच्या फलंदाजाचा नॉन स्ट्रायकिंग फलंदाज आरसा मानला जातो. चेंडू कुठे टप्पा पडतोय, काय हरकत करतोय, या सर्व गोष्टी सांगितल्यात. पहिले 2 चेंडू डॉट आलेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या एजला आणि तदनंतर मात्र पहिली विकेट कॉट बिहाइंड विकेट. ऋषी भोईर माघारी जाईल आणि तेजस भोईरच्या खात्यामध्ये पहिला ब्रेक थ्रू, पहिला मासा, पहिला फलंदाज ऋषी आउट. लेवल त्यानं मैदानामध्ये पहिल्या चेंडूवरती दाखवलाय. फसला जातोय, यावेळी फसला जातोय. अपील उचलण्याचा प्रयत्न कारण की अपीलच्या माध्यमातून दबाव टाकण्याचं वेगळं षडयंत्र बाहेर काढले मानेरी टीमनं. कमबॅक केला, चांगला कमबॅक केला. हा बाहेर रिप्ले, मागचा पाय पूर्ण वाकवला होता. पॅडल स्वीप साठी ऑलरेडी तयार होता. हेच ओळखलं तेजस भोईरनं आणि चेंडूची गती कमी केली. वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणारा गोलंदाज टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये लांब पर्यंत चालतो, त्यातलंच तेजस भोईर हे नाव. चांगला कमबॅक केला. डॉट बॉल. हाई वेगानं हाताळलाय, त्याच वेगानं अगदी 1 बाउन्स निघून जाईल. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये येतील 4 धावा. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम चेसिंग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते 8. लॉस ऑफ दी 1 विकेट.
आज मूडच वेगळा. आज सकाळपासून ज्या पद्धतीने त्यांनी संगीत वाजवलेत, सकाळचा तुमचा मेसेज कोणाचा येतोय गुड मॉर्निंग याच्यावरती दिवस अवलंबून असतो. आज बाबूशा देखील एन्जॉय करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. मी विनंती करेल आमच्या वाकलन गावचे जर ग्रामस्थ, काटेई गावचे ग्रामस्थ, अडवली गावचे ग्रामस्थ, खोनी गावचे, मोठा गावचे आमचे ग्रामस्थ मंडळ कोणी आले असतील तर विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. तुम्हा सर्वांना आम्ही आदर्श क्रिकेट क्लब पडलेगावच्या वतीनं विनंती करतो की आपण सर्वांनी व्यासपीठावरती यावं. पडलेगावचे आमचे ग्रामस्थ या मैदानामध्ये उपस्थित असतील तर त्यांनाही मी विनंती करेल आपण सर्वांनी व्यासपीठावरती येऊन या मॅचचा आनंद व्यासपीठावरून घ्यावा. ओहो, पहिला चेंडू लॉफ्ट केला आहे खेळाडू, यावेळी मात्र विकेट पकडली आहे. ओ माय गॉड, काय घडलं या मॅच मध्ये? पहिल्या ओव्हर मध्ये पिक्चर मध्ये नव्हता केतन मात्रे, पण एक आशा होती की सेकंड ओव्हरला केतन मात्रे अशी सुरुवात करेल की 65 धावांचा आव्हान सोपं ठरेल आणि तदनंतर केतन मात्रेच्या अगदी समोर होता फटका. एलिव्हेशन जास्त भेटलं, टायमिंग प्रॉपर होतं, दुरी थोडी अधुरी राहिली आणि अप्रतिम कॅच पकडली आहे. केतन मात्रे आउट. आणि या फटक्यामध्ये त्याला टायमिंगही भेटलं, अंतरही चांगलं, स्पेस पण भेटला गोलंदाजीचा, मात्र त्यानंतर जे अंतर होतं ते कव्हर करू शकला नाही. अप्रतिम कॅच पकडली. तुझ्यावरती दबाव असतो, केतन मात्रे समोर असताना त्याच्या कॅच मध्ये ती कॅच ड्रॉप झाल्यानंतर काय संकट येणार या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर असताना त्या दबावामधून एक अप्रतिम कॅच पकडली. 8 धाव संख्या, 2 धक्के भेटलेत. बॅटिंग साठी दाखल झाला किरण मात्रे. जीत भोईर आणि किरण मात्रे खरं तर टीमचे पिलर आहेत. हाई पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत स्लिपचा खेळाडू चेंडू पकडतो, फेकतोय. एक सिंगल धाव इथे मात्र कंप्लीट केले. बॅकअप आहे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. जबाबदारी जीत भोईरच्या खांद्यावरती कळत न कळत आली आहे. 2200 स्वरूपामध्ये 2200 स्वरूपामध्ये ही धाव इथे कंप्लीट केली जाते. संघाची धाव संख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. एक भन्नाट सुरुवात मानेरी टीम न केले मी म्हणेल. जो कॉन्फिडन्स मानेरी टीमचा आज दिसून आला जीजी स्पोर्ट्स वाकलन टीमच्या समोर खेळत असताना, तो पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग मध्ये दिसून आला. आणि त्यानंतर घेतलेल्या 2 विकेट. जीत भोईरवरती सगळ्यांचं लक्ष आहे. किरण मात्रेची आज पार्टनरशिप कशी राहते, कारण की केतन मात्रे जरी माघारी गेला तरी किरण आहे मैदानामध्ये, तो असेच आहे. बॅकफुटला टायमिंग प्रॉपर आहे, आवाज सुरेख आलाय, फ्लाइट हेड निघून जातो. एक चपराक भेटले या चेंडूवरती आणि ही चपराक जाते 6 धावांसाठी. येईल षटकार. पराभवातून विजयाच्या वाटेवरती घेऊन आला म्हणून पहिचान कोण? हा जीत भोईर आहे, जो जेव्हा जेव्हा उभा राहिला तेव्हा तेव्हा यानं मॅच मध्ये एक वेगळं परिवर्तन आलंय. ये रुकेगा तो ये ठोकेगा, ये कभी नाही झुकेगा. यासाठी याच्या समोर गोलंदाजी एक वेगळी शैली असेल. हाही चेंडू यॉर्कर खोदून करायचा प्रयत्न, नॉन स्ट्राइकला फेकी जास्त वरती झाली आहे, तरीही सिंगल धाव घेतली जाते. मॅच मध्ये चुरस वेगळी आहे, मॅच मध्ये एक एक धाव महत्वाची आहे. या मॅचची किंमत एक वेगळी आहे, कारण की या मॅच मध्ये एका धावेलाही वेगळी किंमत आहे. कारण की या मॅच मध्ये 65 धावेचं आव्हान सध्या जीजी स्पोर्ट्स वाकलन संघ चेस करते. तुमच्या माहितीसाठी सुरुवातीला ऋषी भोईर आणि केतन मात्रे या दोघांनी जागा सोडली आहे. टीमची टोटल 16 वरती आहे. 4 चेंडू झालेत, 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. विकी जोशीची गोलंदाजी या मॅच मध्ये त्यानं 4 चेंडू मध्ये तब्बल 7 धावा खर्च केलेत. मात्र एक महत्वाची मोठी विकेट केतन मात्रेची त्यानं पकडली. यावेळी देखील आपण पाहिलं तर सुरुवातीलाच ओळखलं, बॅट लवकर मी म्हणेल की
फिरली गेली, मात्र बॅटच्या अगदी टोल हा चेंडू सरळ लागतोय. एक सिंगल धाव इथे भेटतीये. सरळ बॅटीनं नाही तर आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न जीत भोईर आणि केतन म्हात्रेचा आतापर्यंत दिसलाय. संघाची धावसंख्या 5 चेंडूच्या अखेरीस 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचतीये. किरण म्हात्रे एका बाजूला, कारण की आज किरण कॅप्टन म्हणून देखील जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असेल. जीत भोईर आज 5 चेंडू 15 वरती खेळतोय. हा शेवटचा चेंडू असेल ओव्हर क्रमांक 2 चा. सर बॅटनं नाही तर यावेळी देखील आपण पाहिलं तर आहे खेळाडू मिड मध्ये डीप मध्ये वेगानं जातोय. कार्पेटला आग लावत 4 धावेसाठी ओव्हरची समाप्ती होईल. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपतोय. संघाची धावसंख्या 21 या धावसंख्येवरती. जेवढ्या मॅचेस आपल्याला कंप्लीट करता येतील त्या सगळ्या मॅचेस आपण कंप्लीट करणार आहोत. यानंतर आमचे 12th मॅन आहेत त्या दोघांनी तयार राहायचे, कारण की तिसरी ओव्हर संपेल तसा ड्रिंक ब्रेक मैदानामध्ये असेल. तेजस दाखल होतोय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 3 मध्ये तेजसला बाहेर काढले पुन्हा एकदा, कारण की तेजसने याआधी पहिली ओव्हर देखील हाताळली. तिथे फक्त 8 धावा त्यानं खर्च केल्या, 1 विकेटही मिळवली होती आणि म्हणूनच की काय आणखीन दबावामध्ये बाहेर काढण्यासाठी तेजसला पुन्हा एकदा बाहेर काढलंय. कॅप्टनशिप महत्वाची ठरली आहे. चांगली कॅप्टनशिप मी म्हणेल मानेरी टीमची. सुरुवातीलाच तयार होता, पहिलाच तयार राहिलाय, कारण की यावेळी आपण पाहिलं तर लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव येते. चेंडू तेजस टाकण्याआधीच मी म्हणेल की ऍक्शन करून बसला होता किरण. जीत भोईर जबाबदारी घेतोय. किरण पहा चेंडू टाकण्याआधीच ऍक्शन त्यांनी केली. यासाठी तर तेजसचा हा चेंडू थोडासा आपण पाहिलं तर बाहेर राहिला. गुड डिसिजन अंपायरचं. खरं तर मी कौतुक करेल ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर 22 धावा 2 विकेट. मॅच जशी पुढे जाते तशी आणखीन टाईट होते. जशी मॅच पुढे जाते तसे आणखीन पैसा वसूल होते. एक वेगळी रंगत या मॅच मध्ये. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच नक्की जाईल यामध्ये शंका नाहीये. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, ड्राइव्ह केलाय, ऑफ ड्राइव्ह. खेळाडू आहे वेगानं पुढे आला. एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न नाहीये. चेंडू फेकला. एकाच धावेती समाधान. एक सिंगल दिली जाते. आता 23 धाव संख्या स्कोर कार्डवरती सजले आहे. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे. किरण म्हात्रेवरती एक वेगळी जबाबदारी, कारण त्याने आतापर्यंत 3 चेंडू खेळलेत. एकच धाव त्याच्या बॅट मधून आली आहे. 65 धावेचं आव्हान आहे सध्या. 65. ओव्हर क्रमांक 3. शफल झाला. बिग हिट करण्याचा प्रयत्न. डीप स्क्वेअर मध्ये खेळाडू आहे. डीप मधून वेगाने येईल. कोणतीही चुकी नाहीये. फिल्डिंग अप्रतिम. वॉर्ड थ्रो. हे क्षेत्ररक्षण आहे जे सध्या मात्र मानेरी टीम करते आणि क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील जिथे 2 धावा आहेत तिथे एकच धाव दिली जाते. रॉकेट थ्रो. वेगाने चेंडू पकडले जात आहेत आणि या सगळ्या गोष्टीतून जीत भोईर आणि किरण म्हात्रेला धावा गोळा करणं थोडंसं अवघड होत आहे. तेजस भोईरची गोलंदाजी लाजवाब राहिले. पहिल्या 3 चेंडूवरती त्यानं 3च धावा दिल्यात. 24 धाव संख्या. 3 चेंडू अजूनही बाकी आहे. एक बेस्ट ऑफ दी बेस्ट मॅच. जेव्हा 2 बलाढ्य संघ एकमेकांसमोर येतात ना तेव्हा मॅच अशीच होते. अप्रतिम मॅच. बिग हिट करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनला खेळाडू आहे. तो वेगाने जातोय. खाली पडलाय. चेंडू अगदी चेहऱ्यावरती आदळलाय त्याच्या. 2 धावा ते इथे कंप्लीट केल्या जात आहेत.
तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही केला जाणार, हुलकावणी दिली जाते, पण सध्या मात्र प्रयत्न एफर्ट चांगले राहिले टीम साठी. डेडिकेशन. हरेश होता लॉंग ऑनला, अगदी वेगानं धावत गेले, पाय घसरला, चेहऱ्यावरती त्यांच्या चेंडू आदळला. मात्र तदनंतर आपण पाहिलं तर 2च धावा इथे दिल्या जातात. आज एक धाव वाढवण्यासाठी संघाला डेडिकेशन द्यावं लागेल. 4 चेंडूचा खेळ झाला आणि तब्बल आपण पाहिलं तर धावसंख्या 26 धावा. 2 to go. यावेळी देखील आपण पाहिलं स्विच हिट बाहेर काढला, खेळाडू वेगानं जाईल, गॅप शोधलाय का? वेगानं, होय गॅप शोधलाय. वाटा शोधाव्या लागतात, याच वाटा तयार कराव्या लागतात. रुळलेल्या वाटेवरती प्रत्येक जण जातो, आपली वाट आपल्यालाच तयार करावी लागते. जीत भोईर आज वाट तयार करतोय, किरण मात्रे दुसऱ्या बाजूला वाट तयार करतोय. मात्र जीत भोईरनं या मॅच मध्ये शेवटच्या क्षणापर्यंत थांबण्याचा जो विचार केलाय त्याच्यावरती मानेरी टीम कशी गोलंदाजी करेल, कारण की आतापर्यंत चेंडूचा खेळ झालेला आहे 5, टीमची टोटल आहे 30. जीत भोईर खेळतोय 9 चेंडू 26 वरती, 65 धावेचं टार्गेट आहे. मी म्हणेल आतापर्यंत अर्धा रस्ता पार केला. अभी तो नापी है, मुट्ठी भर जमीन, आगे पूरा आसमान बाकी है, रुको जरा, सबर करो. पूर्ण पिक्चर अजून बाकी आहे या मॅचचा. 30 धावा स्कोर कार्ड वरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जीत भोईर यासाठीच ओळखला जातो आणि सध्या तो 2 पावलं पुढे आलाय, 6 पावलं त्यानं चेंडू बाहेर फेकून दिलाय. साई सिटीचा आदर्श चषक 2025 चा आणखीन एक दमदार निघून जातोय. बिग हिट षटकार, 36 धावा 3 ओव्हरच्या अखेरीस आणि असेल एक छोटासा ड्रिंक ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट. बारा चेंडू मध्ये 29 धावेची गरज आहे. चला थोडासा स्पीडअप घ्यावा लागेल. जीत भोईर या मॅच मध्ये पूर्णपणे मॅच घेऊन खेळतोय. मॅरेथॉन इनिंग साठीच तो ओळखला जातो. मॅच घेऊन खेळण्यासाठी जीत भोईरला ओळखलं जातं. व्हॉट अ मॅच. 12 चेंडू 29 पर्यंत आता ही मॅच येऊन पोहोचले. 36 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. ओव्हर क्रमांक 4 आणि 5 आता महत्वाची असेल. मॅरेथॉन इनिंग, कारण की जेव्हा पर्याय म्हणून कोणी नसतं तेव्हा उत्तर म्हणून उभं राहायचं असतं. मी म्हणेल फक्त उत्तर म्हणून उभं राहायचं नसतं, उठून दिसायचं असतं. जीत भोईर तसाच आज उठून दिसतोय. पुन्हा एकदा तो संकट काळामध्ये धावून आलाय टीम साठी. ओव्हर क्रमांक 4 ड्रिंक ब्रेक झाला. थोडीशी कहाणी बदलते ड्रिंक ब्रेक नंतर. बरीचशी चर्चा होते, टीम मीटिंग होते. या टीम मीटिंग नंतर थोडस पाणी पोचल्यानंतर कहाणी बदलते मॅचची. कारण की 12 चेंडू आता 29 हवेत. गोलंदाजीसाठी दाखल होतोय विवेक जोशी. ओव्हर क्रमांक 4 मध्ये माने टीम कडून हाही फिरकी गोलंदाज म्हणून ओळखला जातो. सध्या आपण पाहिलं तर बॅटिंग साठी स्ट्राईकला किरण म्हात्रे त्याच्या समोर आहे. जीत भोईर नॉन स्ट्राईकला. कारण की मानेरी टीम एक प्रयत्न करेल जीत भोईरला नॉन स्ट्राईकला उभं ठेवण्याचा. हाही त्यांचा एक प्रयत्न असेल. लेट्स सी. पहिला चेंडू अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. सर बॅटनं एक सिंगल धाव आरामामध्ये थ्रो केला. एकाच धावेती समाधान मानावं लागतं. जीत भोईर आता स्ट्राईक वरती आलाय. कारण की जीत भोईरच्या बॅट मधून आतापर्यंत 4 चौकार आले, 2 षटकार आलेत. 11 चेंडू 28 धावा आता विजयासाठी हव्यात. 65 धावेचं टार्गेट आहे. 10 चेंडू 32 वरती सध्या जीत भोईर बॅटिंग करतोय.
एक चांगली मॅच जशी जशी पुढे जाते तशी आणखीन रोमांचक बनते. विकेट किपरला तुम्ही पाहताय सेंटर ऑफ द अट्रॅक्शन. जसा जीत आला तसं त्यानं क्षेत्ररक्षण बदललंय. किरण मात्रे खालून नॉन स्ट्राईक वरून बराचसा संदेश देतोय. बऱ्याच गोष्टी या मॅच मध्ये घडतात. एक एक मुवमेंट महत्वाची आहे. अप्रतिम मॅच. आदर्श चषक 2025 जीटीसी लाईव्ह वरती जे प्रेक्षक आहेत त्यांचा मी स्वागत करतो. स्विचीचा प्रयत्न बाहेर काढला होता. सरळ नाही तर आडव्या बॅटनं गॅप शोधलाय. माहितीये जीतला डीप थर्ड मॅन जर सोडला तर पूर्णपणे इलाका खाली आहे. या वाटा शोधल्या जात आहेत. गोलंदाजाचं कौतुक करेल ज्या भन्नाट वेगानं त्याने चेंडू हाताळलाय. लवकर पीक केलं जीतला की तो कोणता फटका यावेळी मात्र एक्झिक्यूट करणार आहे. 10 चेंडू 28. यावेळी हलक्या हातानं फक्त फ्लिक केलाय. टायमिंग जबरदस्त आहे. अप्रतिम फटका. येतील वादळे खेटेल तुफान तरी वाट मी चालतो आणि अडथळ्यांना भिवून अडखळणे हे जीत भोईरला पसंत नाहीये. अडथळ्यांना पाहून अडखळणे हे जीत भोईरला पसंत नाहीये. वॉट स्ट्रोक. काय फटका खेळला. ही पा मनगटातली ताकद. फक्त टायमिंग प्रॉपर टायमिंग दिलाय. कोण म्हणतं क्रिकेट मध्ये मोठे फटके लावायला तुझ्याकडे ताकद हवी आहे. हे टायमिंग पहा. व्हॉट अ टायमिंग यार. व्हॉट अ टायमिंग. जगदीश दादा म्हात्रे साहेब यांचंही मी मनापासून अधिक स्वागत करतो. दादा विनंती करेल आपण या व्यासपीठावरून या मॅचचा आनंद आपण घ्या. 9 चेंडू 22 धावा. मॅच बनली. कहाणी बदलली. ती बोलतात ना वेळ बदलते ती थोडीशी बदलली आहे. 9-22. विकेट केला जातोय. मिड विकेटला खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरून. जीत भोईर आज मॅच मध्ये ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय. जीत भोईर आज मॅच घेऊन खेळतोय आणि टीम बोलत असेल जीत भोईर आहे ना तर मॅच जिवंत आहे. व्हॉट अ मॅच. 49 धावा या स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. आता 8 चेंडू मध्ये तब्बल 16 धावेची गरज आहे. बदलली मॅच. बदलली मॅच. वेळ बदलते. कहाणी बदलते. तीच वेळ बदलले. वेळ बदलायला वेळ लागत नाही. थोडा संयम ठेवावा लागतो आणि तो संयम जीत भोईरनं ठेवलाय. आता सिली देखील उभा केलाय. सिली मिड ऑन. खेळाडू थोडेसे सरकवले जात आहेत. लॉंग ऑफ वरून खेळाडू येतोय. तो गोलंदाजाशी चर्चा करतोय. एका बाजूला जीत भोईर या मॅच मध्ये पूर्णपणे मी म्हणेल की 100% देतोय. 8-16. कहाणी बदलो. या मॅच मध्ये जीत बदलतोय. थोडीशी वेळ बदलतोय आपल्या मॅचची. ज्या घड्यामध्ये 1 वाजतात ना त्या घड्यात 12ही वाजतात आणि हे जीत सांगतोय आता. मिडॉनला थोडेसे इन्स्ट्रक्शन आमचे लेग अंपायर देत असताना. 8 चेंडू तब्बल 16. गती परिवर्तन. बॅकफुटला जातोय. ड्राइव्ह करतोय. खेळाडू नाहीये यावेळी मात्र दीपेश कवर रिजनला वेगाने निघून जातोय. जीत भोईरनं या मॅच मध्ये पूर्णपणे गेम चेंज केलाय. असेल नावावरती. व्हॉट अ मॅच. विवेक जोशीचं कौतुक केलं. पहिल्या 2 चेंडूवरती त्यानं 1 दिलं. तदनंतरच्या 3 चेंडूवरती तब्बल त्याने धावा खर्च केल्या 16. ही कहाणी बदलली. ही वेळ बदलली आहे. 1 चेंडू. विकेट करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जातोय. फटका चांगला खेळून काढला. आदर्श चषक 2025 मध्ये पहिली हाफ सेंचुरी जीत भोईरच्या नावावरती बॅटवर करतोय. तमाम प्रेक्षक टाळ्यांचा आवाज करतोय आणि जीत भोईरनं तब्बल 54 धावा या 15 चेंडू मध्ये ठोकल्यात. 6 षटकार 5 षटकार 5 चौकार 15 चेंडू 54. 360 च्या स्ट्राइक रेटनं बॅटिंग केली आहे. व्हॉट अ बॅटिंग. जीत भोईर
मी मारत नाही, मी तोडतो आप्पा, मी असाच खेळतो, माझा पॅटर्न वेगळा आहे आणि हा जीत भोईरचा पॅटर्न आहे गुरु. व्हॉट अ बॅटिंग. पूर्ण मॅच बदलली त्यांनी. या ओव्हर मध्ये मॅचची हवा काढली गेली मी म्हणेल. या ओव्हर मध्ये तब्बल 23 धावा आले. 6 चेंडू, आता 6 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. झाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल हे जीत भोईर नाव आहे. अडवू मला शकेल असं कोणती भिंत अजून तयार नाही हे जीत भोईर नाव आहे. येतील वादळ, खेटेल तुफान, त्या वादळांना तुफानांना भिवून मागे हटणं हे जीत भोईरला पसंत नाही आणि या वाईट वेळेमध्ये हरून जाईल हे जीत भोईर नाव नाही. व्हॉट अ बॅटिंग यार. 15 चेंडू 54 धावा. किरण म्हात्रेनं काय केले, साथ दिली. नेहमी हिरो नाही बनायचं, कधी कधी हिरोचा भावही बनलं तरी पिक्चर हिट होतो, हेच किरण म्हात्रेनं सांगितलं. सिंगल दिले फक्त. किरण म्हात्रेच्या 3 सिंगल घेतलेत ना जिथे जीत भोईरला स्ट्राईक दिले. 6 चेंडू 6 चेंडू 6 धावेची गरज. व्हॉट अ मॅच. म्हातारीचे आमचे उमेशजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून जीत भोईर साठी तब्बल 1000 रुपये, या 50 साठी तब्बल 1000 रुपये. बॅकफुटला जातोय, शॉर्ट आर्म पूल या मॅच मध्ये विजेता राहतोय जीजी स्पोर्ट्स वाकलन टीम. जीत भोईरनं पिक्चर पुढे आणला आणि पिक्चरचा शेवट केला किरण म्हात्रेनं. अप्रतिम मॅच, अप्रतिम इनिंग. या मॅच मध्ये ज्या खेळाडूनं तब्बल 15 चेंडू मध्ये 54 धावा ठोकल्या, पहिले हाफ सेंचुरी नावावरती राहिली. जीत भोईर या मॅचचा हिरो राहतोय, मॅन ऑफ द मॅच राहतोय आणि सध्या जीत भोईरला स्क्रीन वरती तुम्ही पाहता. व्हॉट अ इनिंग. 15 चेंडू 54 धावाची जीत भोईरची इनिंग कशी आहे जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून दाखवूयात. ही पहा इनिंग जीत भोईरची.